त्यानंतर अध्यक्ष भाषण आणि त्यानंतर धम्माची जी गाथा आहे त्या डॉक्टर ज्योत्स्नाताई पवार घेतील अशी त्यांना विनंती करतो. आणि लावण्याचा कार्यक्रम सुरू करा. गायकांनी आपलं सुरू करावं. त्यानंतर गायकाचा कार्यक्रम एका बाजूला सुरू असेल आणि दुसऱ्या बाजूला भजनाचा कार्यक्रम सुरू असेल. सर्व आदर्शांना वंदन करते. आज केशरबाई आढाव यांच्या जन्मदिनानिमित्त जमलेले सर्व मोठे मोठे कार्यकर्ते आलेले आहेत, सर्व वकील मंडळी आलेले आहेत. त्यांच्या सर्वांना त्यांना सर्वांनी जे बी खरं काय वेळ खूप झाला आहे, लोक खूप दम धरते, तर 2 मिनिटं बसले असते तर बरं झालं असतं. सगळे उठले हात घालायला आणि सगळ्याचं ऐकण्याची मनस्थिती होती. केशरबाई आढाव ह्या मी आता जसं सगळ्यांनी सांगितलं तसं आमच्यामध्ये राहिलेले आहेत. 40 ते 45 वर्ष आम्ही एकत्र आहोत आणि भारतीय बौद्ध महासभेमध्ये त्या उपाध्यक्ष म्हणून पहिल्यांदा होत्या. नंतर काही कारणास्तव दुसऱ्या महिला मंडळ स्थापन झालं, त्यातून परत भारतीय बौद्ध महासभेमध्ये आल्या आणि आम्ही सगळे एकमेकांचे विचाराने राहत आहोत अजूनही. आणि जसं जसं होईल आम्ही ते जेवढं काम आहे त्याच्या होईल मुलांसाठी आपला समाज घडवण्यासाठी आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने करीत आहोत. मी आढाव भाऊचे आभार मानेन की त्यांनी जनदान निधीच्या कार्याला लावलेले आहे ते महिलेच्या हस्ते झाले. पहिले अंतिम संस्कार सुद्धा महिलेच्या हस्ते केला आणि मला सुद्धा अध्यक्षपद दिलं महिला म्हणून. तर जे तुम्ही महिलांना आम्हाला मान दिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानते. आणि मला एवढं सांगायचं आहे की आढावबाई खूप धाडसी होत्या, खूप त्या चांगल्या पद्धतीने बोलायच्या आणि त्याचा स्वभाव पण खूप छान होता. मला असं वाटतं आमची झोपडपट्टी होती पूर्ण, त्या झोपडपट्टीमध्ये सगळ्याच महिलांमध्ये त्या स्वच्छ राहायच्या. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलाची परिषद घेतली होती महाडमध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की 9 वर साडी सोडा आणि 6 वर साडी नेसा, फाटकी का असताना पण तिला स्वच्छ करून नेसा. आणि ज्या इतर महिला जसं वापरतात तसं हातभर भरून बांगड्या नका वापरू, गोंधू नका हातावर, यामध्ये आपली जात ओळख होती. आणि याचा अवलंबन आणि याचा मला असं वाटतं. आणि त्यांनी जर कुटुंब घडवलं आता सगळ्यांनी सांगितलं तर त्या मार्गाने चाललेलं आहे. मला एवढं सांगायचं की जे आपले स्थानिक कार्यकर्ते आहेत आढाव आणि सगळे कार्यकर्ते, जसं आपल्या समाजातून जर चांगला घडवायचा असेल तर एकीने राहण्याची खूप गरज आहे, एकमेकांना विचारण्याची खूप गरज आहे. मी एवढंच सांगेन आणि एवढं बोलून मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. पुन्हा एकदा मला त्या शोकसभेचं अध्यक्षपद दिल्याबद्दल त्याबद्दल मी आढाव भाऊंचे आभार मानते. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान. सर्व उपस्थितांना विनंती करत आहे कालकथित मातोश्री केशवबाई चौधरी आढाव यांना श्रद्धांजली आदरांजली व्यक्त करण्याकरता आपण सर्वांनी 2 मिनिटे चित्ताची स्तब्धता धारण करणार आहात. त्यासाठी आपण सर्वजण उठून उभे राहणार आहात. आपल्याला विनंती करते सर्वांनी 2 मिनिट शांत उभे राहा. सर्वांनी हात जोडा. सब पापा कुशलस उपसंपदा सच्चिदं पयोदपरं ईदं बुद्धानु शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुच्चरितं चरे धम्मचारी सुहंसेति अस्मि
नत्थि मे शरणं आर्यं संघो मे शरणं वरं कीर्तेन सच्चमज्जेन भूतु मे जयमङ्गलं साधु साधु साधु। या ठिकाणी आज श्रद्धांजली नमो विद्याय जय भीम जय भारत जय महाराज। संघर्ष दान देम पूजेम दान ददन्तु श्रद्धाय संपदा भावना धीरता गच्छन्तु देवतागता साधु इकडे बा अभिवादन